प्रस्ताव मांडतो. श्रीमती गिरजाबाई मच्छिंद्रनाथ जाधव कैलासवासी गिरजाबाई मच्छिंद्रनाथ जाधव यांचा जन्म 24 डिसेंबर 1934 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण 9वीपर्यंत झालेले होते. कैलासवासी जाधव यांनी बालक मंदिर संस्थेचे सचिव, वैजापूर महिला मंडळाच्या सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. वैजापूर तालुक्यातील अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले होते. कैलासवासी जाधव या सन 1962 मध्ये वैजापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाल्या होत्या. अशा ज्येष्ठ समाजसेविकेचे सोमवार दिनांक 14 जून 2021 रोजी दुःखद निधन झाले आहे. सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. ओम शांती. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधानमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. मुख्यमंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कलम 19(2) अन्वये महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग यांचा सन 2019-20 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नियुक्ती आणि प्रतिज्ञापत्राचे नमुने सुधारणा नियम 2021 अधिसूचना क्रमांक 6/2021 प्र क्रमांक 118 कार्य 16 दिनांकित 5 जुलै 2021 सभागृहासमोर ठेवत आहे. अधिसूचना सभागृहासमोर ठेवण्यात आली. उपमुख्यमंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताचे नियंत्रण व महालेखा परीक्षक यांचा सन 2018-19 या आर्थिक वर्षाचा एक वार्षिक तांत्रिक निरीक्षण स्थानिक संस्था अहवाल तसेच 2 सन 2019-20 या वर्षाचे विनियोजन लेखा अहवाल व 3 वित्तीय लेखा खंड 1 व खंड 2 सभागृहासमोर ठेवतो. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे सन 18-19 या आर्थिक वर्षाचा एक वार्षिक तांत्रिक निरीक्षण स्थानिक संस्था अहवाल तसेच 2 सन 19-20 या वर्षाचे विनियोजन लेखा अहवाल 3 वित्तीय लेखा अहवाल खंड 1 व खंड 2 सभागृहासमोर ठेवण्यात आला. अध्यक्ष महोदय, शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग या विभागांतर्गत संस्थांनी दिनांक 1 एप्रिल 2020 ते दिनांक 31 मार्च 2021 या कालावधीत घेतलेले कर्ज व त्यावरील व्याजास देण्यात आलेल्या हमीविषयीचे विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवतो. विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. उद्योग खनिकर्म मराठी भाषा मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395च्या पोट कलम 1 मधील खंड ब अन्वये कोकण विकास महामंडळ मर्यादित यांचा सन 2019-20 या वर्षाचा 49वा वार्षिक अहवाल पटलावर ठेवत आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित पुणे यांचा सन 2019-20 या वर्षाचा 49वा वार्षिक अहवाल पटलावर ठेवत आहे. महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम
1961च्या कलम 27च्या पोट कलम 4 अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचा सन 2017-18 या वार्षिक हिशेब सभागृहासमोर ठेवत आहे. सदरहू अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडलेली आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर व अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम 1998च्या कलम क्रमांक 47(4) अनुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा सन 2016-17चा स्वतंत्र लेखापरीक्षा अहवाल सभागृहासमोर ठेवू इच्छितो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर व अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395च्या पोट कलम 1 मधील खंड ब अनुसार महाराष्ट्र भूविकास महामंडळ पुणेचे आर्थिक वर्ष 2016-17 व 2017-18चे लेखापरीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवू इच्छितो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर व अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. अल्पसंख्याक विकास, अवकाश, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिनियम 2004च्या कलम 14च्या पोट कलम 1 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचा सन 2004-5 ते 2012-13 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहाच्या समोर ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडलेली आहे. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर व अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. कामगार मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969च्या कलम 7 पोट कलम 3 अन्वये अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ अकोला यांचा सन 2019-2020चा वार्षिक अहवाल. महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981च्या कलम 8(3) अन्वये सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा, सानपाडा, नवी मुंबई यांचे सन 2018-19-19-20च्या वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर व अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. सुरक्षा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016च्या कलम 356च्या पोट कलम 2 अन्वये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबईचा सन 2008 ते 2009, 2017, 2018 या वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत. वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. ऊर्जा आणि नवीन व नवकरणीय ऊर्जा मंत्री. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विद्युत अधिनियम 2013 कलम 395च्या उपकलम 1 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित यांचा सन 2019-20 या वर्षाचा वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर व अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. एकत्रित हा. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विद्युत अधिनियम 2013 कलम 395 या उपकलम 1 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्यादित यांचा सन 2018-19 या वर्षाचा 14वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विद्युत अधिनियम 2003 मधील कलम 105च्या उपकलम 2 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा सन 2019-20 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहावर समोर ठेवतो. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विद्युत अधिनियम 2003 मधील कलम 104च्या उपकलम 4 मधील तरतुदीनुसार
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा सन 2019-20 या वर्षाचा वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. गृहनिर्माण मंत्री महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम 1976च्या कलम 170च्या पोटकलम 2 अन्वय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, महाराष्ट्र गृहनिर्माण मुंबई यांच्या सन 2014-15 ते 2017-18 या वर्षांचा वार्षिक प्रशासन अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडलेली आहेत. वार्षिक प्रशासन अहवाल समोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम 1976च्या कलम 61(1) अन्वये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचा सन 2015-2016 या वर्षाचा वार्षिक अहवाल, वार्षिक लेखे आणि लेखापरीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबाचे कारणे सोबत जोडली आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. संसदीय कार्यमंत्री माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विधानसभेच्या सन 2021च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 1 मार्च 2021 ते दिनांक 10 मार्च 2021 या कालावधीत माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेल्या एकूण 65 आश्वासनांची यादी तसेच सन 2021चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 192 आश्वासनांच्या पूर्ततेचे विवरणपत्र यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवतो. विधानसभेच्या सन 2021च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 1 मार्च 2021 ते दिनांक 10 मार्च 2021 या कालावधीत माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेल्या एकूण 65 आश्वासनांची यादी तसेच सन 2021चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित झाल्यानंतर आतापर्यंत पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 192 आश्वासनांच्या पूर्तीच्या विवरणपत्राची यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. महिला व बाल विकास मंत्री अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013चा कलम 394चा पोट कलम 2 अनुसार महिला आर्थिक विकास महामंडळाचा सन 2019 सन 2020चा 45वा आर्थिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. विधी व न्याय राज्यमंत्री तथा समिती प्रमुख यांचा प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र विधिमंडळातील धर्मदाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे या संदर्भातील तदर्थ संयुक्त समितीच्या नामाभिधानात सुधारणा करून सदर समितीच्या नामाभिधानातील तदर्थ हा शब्द वगळून धर्मदाय खाजगी रुग्णालयांची तपासणी समिती असे समितीचे नामाभिधान करण्यात येऊन विधिमंडळाची ही कायमस्वरूपी समिती राहणार असल्याबाबतचा प्रस्ताव सभागृहासमोर मांडत आहे. मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950च्या कलम 41 मधील तरतुदी व माननीय उच्च न्यायालयाच्या या संदर्भातील योजनेच्या अनुषंगाने खाजगी व धर्मदाय रुग्णालयांमध्ये गरीब व निर्धन रुग्णांसाठी 10% अधिक 10% खाटा सवलतींच्या दराने व मोफत उपचारासाठी राखून ठेवण्याच्या योजनेची सर्वकष आढावा घेणे, सदर योजनेतील त्रुटी तसेच विद्यमान कायद्यातील तरतुदी विचारात घेऊन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व धर्मदाय रुग्णालयांमध्ये गरीब व
निर्धन रुग्णांना अधिकाधिक सोयीसुविधा व योग्य रीतीने औषध उपचार मिळावेत यासाठी शासनास शिफारशी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सविस्तर अहवाल सभागृहास सादर करणे अशी समितीची कार्यकक्षा आहे. समितीने उपरोक्त कार्यकक्षेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2016 मध्ये पुणे व सन 2017 मध्ये मुंबई येथील विविध धर्मदाय रुग्णालयांना भेटी दिल्या असून भेटीच्या वेळी व विभागीय सचिवांच्या आढावा बैठकीच्या वेळी समितीला मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950च्या कलम 41 क मधील तरतुदीमध्ये काही सुधारणा झाल्यास ज्या उद्दिष्टासाठी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे त्याची पूर्तता करण्यास सोयीस्कर होईल असे समितीचे मत आहे. समितीने दिनांक 5 जून 2009 रोजी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व निर्णयांचा व योजनेचा पूर्ण सन्मान ठेवून व निर्णयाला कोणतीही बाधा न पोचता शासनास एकूण 12 शिफारसी केलेल्या आहेत. त्यापैकी एकूण 3 शिफारसींवर शासनाकडून कारवाई झाल्याचे विभागीय सचिवांच्या बैठकीत समितीस आढळून आलेले आहे. समितीने वेळोवेळी धर्मदाय रुग्णालयांना दिलेल्या भेटीच्या वेळी सदर रुग्णालयांकडून निर्धन तसेच दुर्बल घटकातील रुग्णांकरता नेमून दिलेल्या सवलतीची पूर्तता करताना दिसून आलेले नाही. समितीच्या प्रत्येक आढावा बैठकीच्या वेळी विभागीय सचिवांशी चर्चा करतेवेळी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950च्या कलम 41 क मधील तरतुदीमध्ये काही सुधारणा करण्याबाबत वेळोवेळी सुचवण्यात आलेले आहे. दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी झालेल्या समितीच्या प्रारंभिक बैठकीच्या वेळी सदरहू बाब पुनश्च उपस्थित केली आहे. सभागृहात चर्चा झाल्यानंतर चर्चेच्या अनुषंगाने आलेल्या मुद्द्यांवर विचार विनिमय करून शासनाच्या विधी व न्याय विभागाने मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950च्या कलम 41 क मधील तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात येणार असून तत्संदर्भातील विधिमंडळाच्या पुढच्या अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय सादर करण्यात येईल. सभागृहाने या प्रस्तावावर विचार केला आहे. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधिमंडळातील धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे या संदर्भातील तदर्थ संयुक्त समितीच्या नामाभिधानात सुधारणा करून सदर समितीच्या नामाभिधानातील तदर्थ हा शब्द वगळून धर्मदाय खाजगी रुग्णालयाची तपासणी समिती असे समितीचे नामाभिधान करण्यात येऊन विधिमंडळाची ही कायमस्वरूपी समिती राहणार असल्याबाबतचा प्रस्ताव मी आता मतास टाकत आहे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. समिती प्रमुख विधानसभा विशेषाधिकार समिती यांचा प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने असा प्रस्ताव मांडू इच्छितो की सन्मान्य विधानसभा सदस्य श्री प्रताप सरनाईक यांनी श्री अर्णव गोस्वामी संपादक, कृतनिवेदक व कार्यसूत्र संचालक, रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनी यांच्याविरुद्ध दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग व अवमानाचे प्रकरण. 2. सन्मान्य विधानसभा सदस्य श्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी सिने अभिनेत्री कंगना रनावत यांचे विरुद्ध दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग व अवमानाचे प्रकरण. या 2 प्रकरणामधील विशेषाधिकार समितीचे अहवाल सादर करण्याकरिता महाराष्ट्र विधानसभा नियम 183(1) च्या परत्वान्वये पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदत वाढवून देण्यात यावी. प्रस्ताव असा आहे की सन्माननीय विधानसभा सदस्य श्री प्रताप सरनाईक यांनी श्री अर्णब गोस्वामी संपादक, निवेदक व कार्यक्रम सूत्रसंचालक, रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनी यांचे विरुद्ध दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग व अवमान प्रकरण. सन्माननीय विधानसभा सदस्य श्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी सिने अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरुद्ध दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग व अवमानाचे प्रकरण
या 2 प्रकरणावर विशेषाधिकार समितीचे अहवाल सादर करण्याकरता महाराष्ट्र विधानसभा नियम 183(1) च्या परंतु कान्वये पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदत वाढवून देण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आजचा आपला अधिवेशनाचा कामकाजाचा शेवटचा दिवस आहे आणि या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षाचे सदस्य देखील सभागृहामध्ये उपस्थित असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. काल विरोधी पक्षाच्या सन्मान्य सदस्यांनी ओबीसी ठरावासंदर्भामध्ये जे सभागृहामध्ये काही या ठिकाणी वर्तन केलं ते संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहे. त्यानंतर सन्मान्य अशोकरावजी चव्हाण या सदनाचे ज्येष्ठ मंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाविषयक जो केंद्र सरकारनं काही निर्णय घेणं आवश्यक आहे तो ठराव मांडला. मी स्वतः तालिकेवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांना विनंती केली की आपण या महत्त्वाच्या ठरावामध्ये सहभागी व्हा, परंतु ते काही सहभागी होऊ शकले नाही. अध्यक्ष महोदय, आज सुद्धा केंद्र सरकारनं या ठिकाणी काही कृषी कायदा केला आणि कृषी कायदा केल्यानंतर गेले 7 ते 8 महिने या कृषी कायद्याला विरोध करण्याकरता म्हणून देशातले बहुसंख्य शेतकरी आणि विशेष करून आघाडीचे महेंद्रसिंग टिकैत सारखे या शेतकरी संघटनाचे नेते जवळजवळ 7-7.5 महिने आपलं घरदार सोडून आपली मुलं बाळं घेऊन गुरंढोरं घेऊन त्या ठिकाणी या कायद्याच्या विरोधात उपोषणाकरता, आंदोलनाकरता आणि धरणं आंदोलन करून बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, त्यांची कोणी दखल घेत नाही. जाऊ द्या, तो विषय केंद्राचा आहे, मला त्याच्यामध्ये काही पडायचं नाही. परंतु आज महाराष्ट्र सरकार या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचा कृषी कायदा विषय किंवा मसुदा सभागृहासमोर आणतंय आणि अशामध्ये या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं विरोधी पक्षांची सूचना, त्यांची उपस्थिती, त्यांची मतं ह्या प्रस्ताव सक्षम होण्याकरता, परिपूर्ण होण्याकरता अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांचा काही राग असेल, लोभ असेल, त्यांना काही गोष्टी खटकल्या असतील, मी मान्य करतो. अध्यक्ष नात्याने मी आपल्याला विनंती करतो की आपण संसदीय कार्यमंत्र्यांना बोलावून घ्यावं आणि संसद कार्यमंत्र्यांना बोलावून घेऊन आपण त्यांना अध्यक्ष या नात्याने सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून त्यांना आपण विनंती करावी. हा माझा पहिला प्रस्ताव. दुसरा प्रस्ताव अध्यक्ष महोदय, मला हे जाणून घ्यायचं आहे की या सभागृहाच्या आवारामध्ये संसदीय कामकाजा व्यतिरिक्त, वैधानिक कामकाजाच्या व्यतिरिक्त कुठलंही कामकाज करायचं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे, माझी माहिती चुकत असेल तर मी मागे जाईन, आपण मला दुरुस्त करा, आपण मला करेक्ट करा, तर आपल्या परवानगीशिवाय अशा पद्धतीचं कुठलंही कामकाज करता येत नाही. आपण बाहेर पत्रकारांकरता सुद्धा स्वतंत्र कक्ष केलेला आहे. ठराविक मर्यादेच्या बाहेर पत्रकारांना सुद्धा समोर येता येत नाही, आतमध्ये येता येत नाही, आपण त्यांना मज्जाव केलेला आहे. आपण सभागृहामध्ये या ठिकाणी आमदारांच्या व्यतिरिक्त आणि मंत्र्यांच्या बरोबर सुद्धा एकच पीएच्या व्यतिरिक्त आज आपण कोणालाही परमिशन दिलेली नाही. अशा वेळेला पायऱ्यांवर त्या ठिकाणी या सभागृहाचे आणि वरच्या सभागृहाचे काही सन्मान्य सदस्य बसलेले आहेत. बसण्याला माझा विरोध नाही, तो त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल मी भाष्य करत नाही. पण त्यांच्यासमोर स्पीकर आहे, त्यांच्यासमोर माईक आहे, स्पीकरवर भाषण चालले आहेत. अध्यक्ष महोदय, आज सगळ्यात अशा प्रकारची कृती मी कधीही पाहिलेली नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, माझं काही जर चुकत असेल तर मला दुरुस्त करा. मला हे जाणून घ्यायचं आहे की अशा प्रकारचे स्पीकर आपण लावायला त्यांना परवानगी दिलेत का, हे मला जाणून घ्यायचं आहे. आपण जर दिली नसाल तर ही स्पीकरची परवानगी कुणी दिली हे सुद्धा सभागृहाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. आणि जर आपण परवानगी दिली नसेल तर ज्याने कुणी दिली त्यांच्यावर कारवाई करा आणि तो स्पीकर जप्त करा. ही माझी दुसरी मागणी. तिसरी मागणी अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये, या विधिमंडळामध्ये शासकीय कामकाजाच्या व्यतिरिक्त विधानसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीशिवाय कोणतंही कागदपत्र वितरित करता येत नाही. ज्या ठिकाणी आम्ही सन्मान्य सदस्य सह्या करतो त्या ठिकाणी काही खाजगी कागदपत्र वितरित केली जात आहेत. मी विचारलं, ही खाजगी कागदपत्र तुम्ही कशी काय वितरित करू शकता? त्यांनी मला सांगितलं आम्ही परवानगी आणली. मी विचारलं की मला परवानगी दाखवा.
ते परवानगी दाखवू शकले नाहीत, ते कागदपत्र घेऊन पळून जायला लागले. मी आपल्या काही सभा याच्या विधान भवनातल्या सिक्युरिटीच्या लोकांना बोलवलं आणि नियमाप्रमाणे यांची तपासणी करा म्हणून मी सांगितलं. अध्यक्ष महोदय, या 3 बाबी माझ्या दृष्टीने महत्वाच्या आहे. कुठेतरी नियमाची पायमल्ली होता कामा नये. आपल्या अधिकारावर जर कोण अधिक्षेप करत असेल तर ते अधिक्षेप आपण खपवून घेता कामा नये, ही माझी मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट माझी विनंती आहे की आपण संसदीय कार्यमंत्र्यांना बोलवावं आणि विरोधी पक्षाच्या लोकांना विनंती करावी, कारण मला माहित आहे हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे सरकार शेवटी सर्वांना बरोबर घेऊन चालणारं सरकार आहे. हे सरकार स्वतःचे वैयक्तिक राग, लोभ, हेवे, दावे, गर्व, मान, मरातब हे जपणारं नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या 12.5-13 कोटी जनतेचं हित जपणारं हे सरकार आहे. आणि म्हणून सरकारनं यातून पुढाकार घ्यावा आणि त्यांना बोलवावं, अशी माझी तिसरी मागणी आहे. सन्मान्य भास्करराव जाधवजीने काही महत्त्वाचे विषय इथे मांडलेले, त्याला जोडून 1-2 विषय मी आपल्यासमोर मांडतो. त्याच्या बाबतीत पण गंभीरतेने विचार झाला पाहिजे. या विधानसभेमध्ये कामकाज करण्यासाठी त्या परिसरामध्ये आमदारांना हे अधिकार असताना, माजी आमदार असतील इथे येऊ शकत आहे, पण माजी आमदार पण या प्रेसच्या या गॅलरीत जाऊन तिकडे बाईट्स देत आहे. माजी आमदार या सगळं जे आजचे सगळं सुरू आहे त्याच्यात पण राजपुरोहित ते पण पुढे पुढे आहे. म्हणजे कुठेतरी जे अधिकार नाही त्या पद्धतीने माजी आमदार लोक इथे राजकारण करण्यासाठी या परिसराचा वापर करतायत, त्याच्यावर बंदी आणली पाहिजे. अध्यक्ष महोदय, काल आपल्या दानला जे घडत होता, आम्ही मार्शलला बोलत होतो की कुठे मार्शल सगळे, पण एकही यायला तयार नाही. वारंवार त्यांना बोलूनही, म्हणजे मला माहीत नाही कोण इन्चार्ज आहे, अशीच भूमिका ते घेत होते. म्हणजे जे या विधानसभेमध्ये सिक्युरिटीचे इन्चार्ज आहे त्यांना पण जाब विचारला पाहिजे की वारंवार बोलूनही तिकडे एकही मार्शल येत नव्हता, म्हणजे त्याची कारणं काय हे थोडा त्यांना जाब विचारला पाहिजे, माझी आपल्याला विनंती आहे. दुसरा, भास्कररावजी अध्यक्षाच्या स्थानी बसून काही त्यांनी निर्देश दिले असतील आणि त्याच्या बाबतीत सस्पेंड झालेले आमदार अतुल भातखळकर हे उद्गार काही वेगळ्या पद्धतीने काढताय, ते सगळे आपण तपासून घेतलं पाहिजे. त्यांच्यावर काय कारवाई करता येईल ते पण बघितलं पाहिजे. त्याचबरोबर यांना सन्मान्य भास्कर जाधव साहेबांना धमक्या येत आहे. त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही त्यांच्या बाबतीत वेगळं काहीतरी भूमिका लोक घेत आहे, तर त्यांना संरक्षण देण्याबाबत काय करता येईल ते आपण विचार करावा, ही आपल्याला मी विनंती करतोय. नाही, याच्यावरचं काही आपण हे देत आहे का? माझा दुसरा विषय आहे. सन्माननीय भास्कर जाधव साहेबांनी जे काही स्पीकरला परवानगी दिली का कागदपत्र देण्यासाठी, तर अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची आपल्याजवळ काही कोणी परवानगी मागितलेली नाही आणि आपण त्यांना परवानगीही दिलेली नाही, मागितलीच नाही तर प्रश्नही येत नाही. आणि मलिक साहेबांनी जे काही सांगितलं त्या संदर्भात जे बाहेर चुकीच्या पद्धतीनं किंवा जे बोललं जात असेल ते तपासून त्याही पद्धतीनं त्यांच्यावर कार्यवाही करण्याच्या संदर्भात. अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्कर जाधव यांनी जो मुद्दा मांडला की या लोकशाहीच्या मंदिरामध्ये विधानसभेच्या सभागृहाच्या आतमध्ये पायरीवरती आमदारांना बसण्याचा अधिकार आहे, परंतु ते आत्ताही स्पीकर वापरला जातोय. जर विधानसभेच्या माननीय अध्यक्ष महोदय आपल्या कार्यालयाकडून किंवा संबंधित यंत्रणेकडनं परवानगी दिली नसेल तर तो जो लाऊडस्पीकर आहे, म्हणजे जी काही सिस्टीम असेल ती जप्त करायला पाहिजे, सिक्युरिटीने ताब्यात घ्यायला पाहिजे. अन्यथा तिकडे जो कोण सिक्युरिटी इन्चार्ज असेल त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महाराज, विरोधी पक्षात आम्ही सुद्धा काम केलं. अध्यक्ष महाराज, विरोधी पक्षामध्ये काम करत असताना अशीच घटना स्पीकर आणण्याच्या बाबतीत आमच्याकडून सुद्धा घडली होती, पण त्यावेळेस स्पीकर जप्त करून ज्यांनी तो आणलाय त्याच्यावरती कारवाई पण झाली पाहिजे. अध्यक्ष महाराज, हे होणं आवश्यक आहे. सदर बाब मी तपासून घेऊन योग्य ती कार्यवाही करतो.
अध्यक्ष महोदय, सदर बाब ही अत्यंत गंभीर आहे आणि यामध्ये स्पीकर जप्त करणे हा एक विषय तर आहे, त्यावर आदेश आपण दिलेच पाहिजे. परंतु ज्या पद्धतीची कागदपत्र माजी आमदार त्या ठिकाणी वाटतायत आणि दिसतायत, हा त्या ठिकाणी माजी आमदार आहेत ना काही आलेले, आणि ते त्यांना ते कृत्य करता येत नाही आपल्या परवानगीशिवाय, ते सुद्धा जप्त झाले पाहिजेत एवढं त्या ठिकाणी. सिक्युरिटीनं ताबडतोब त्याची दखल घेऊन आणि जे कोणी कागद वाटत असेल त्याच्यावर बंधन घाल. या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय नवाब मलिक यांनी जो उल्लेख केला की त्यांना धमक्या येत आहेत, त्यांच्या जीविताला धोका आहे, त्यांना संरक्षण या सभागृहाने दिलं पाहिजे.